विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील शिवतीर्थवर पोहोचले। राज ठाकरेंच्या भेटीसाठी कपिल पाटील शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चेची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच संदीप देशपांडेंचीही त्यांनी भेट घेतलेली होती। एकंदरीतच तिसऱ्या आघाडीबाबतचे जे काही सध्या घडामोडी घडतायत, ज्या काही चर्चा समोर येत आहेत, त्या तिसऱ्या आघाडीच्या संदर्भातच ही भेटीगाठी आहेत का याकडे आता लक्ष असेल। कपिल पाटील जे मवियाचा भाग आहेत, मात्र आता सध्या ते शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। अर्थात ही भेट राजकीय असणार, मात्र नेमका मग विधानसभेबाबतचा मुद्दा असेल तर तो मग कोणता असेल, तिसऱ्या आघाडीबाबतची चर्चा आहे का, काय नेमकं आहे, या सगळ्याकडे लक्ष असेल। मात्र कपिल पाटील शिवतीर्थवर पोहोचलेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, कपिल पाटील शिवतीर्थवर का? श्रुती, महाविकास आघाडीमध्ये असलेले समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील हे शिवतीर्थवर का, हा प्रश्न नक्कीच एक विचारात घेण्यासारखा आहे। कारण याला पार्श्वभूमी आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीची। मुंबईतल्या शिक्षक मतदारसंघातून जो कपिल पाटील यांनी उमेदवार उभा केला होता, त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी देखील उमेदवार उभा केला होता आणि तो उमेदवाराने कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता। त्यानंतर या दोघांच्या मध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता एका उद्धव ठाकरेंना सोडून राज ठाकरेंकडे कपिल पाटील आले का, असा प्रश्न निर्माण होतोय आणि कुठेतरी महाविकास आघाडीपासून ते दूर जात असल्याचं देखील या निमित्ताने दिसून येते। आता दोघांच्या मध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच या भेटीनंतर कपिल पाटील माध्यमांशी बोलतायत का, याकडेही लक्ष असेल। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।